पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत ठिणगी पडल्याचं आपण पाहिलं। आता मावळच्या राजकारणासंदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर येते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। मावळमध्ये भाजप शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची रणनीती आखते असा गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी केलाय। मावळमध्ये सध्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांचा अपप्रचार सुरू असल्याचा आरोप देखील आमदार सुनील शेळके यांनी केलाय। तर महायुतीतील विसंवादावर अमित शहांसोबतच्या बैठकीत बोलणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। लोकसभेच्या निवडणुकीला जे बोलत होते ते आज गावागावामध्ये जाऊन सांगतायत की अजितदादांनी गोळीबार केला, शेतकऱ्यांना आपल्या त्या ठिकाणी शहीद व्हावं लागलं आणि अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही। हे आज बोलण्यामागं या वक्तव्याला कुठेतरी वास नक्की आलेला आहे। कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातील भडकून द्यायचं, त्यांना संभ्रमित करायचं आणि आपण कसे पक्षाचे निष्ठावंत आहोत हे दाखवून आतून पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला मदत झाली पाहिजे, हा एक त्यांचा त्यातला प्रयत्न असणार आहे असं माझं मत आहे। जरूर पिंपरीमध्ये काय घडलं असेल, मावळमध्ये काय घडलं असेल याची माहिती आम्ही घेऊ। 2 दिवसामध्ये आमची पुन्हा उच्चस्तरीय बैठक होणार आहे। कदाचित अमितभाईंच्या उपस्थितीमध्ये सुद्धा बैठक होईल, त्यावेळेला या संदर्भातली चर्चा आम्ही करू। पुन्हा घटक पक्षाच्या मध्ये विसंवाद बूथ लेवलपासून ते राज्य पातळीवरती होणार नाही याची खबरदारी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ।